तुम्ही लागतो साधा तुम्ही आज सुंदर असं कांताया घरी बाबांच्या आदेशाप्रमाणे नवयवन कार्य संपन्न त्याच निमित्त बाबांच्या आदेशाप्रमाणे भगवत कार्यासाठी आता तुझ्या ठिकाणी सुरुवात गुरुकुल साहेब यांची निवासस्थानी सुंदर असं परमेश्वर कार्य ठिकाणी चालू आहे. त्या भगवत कार्याकरता सरासरात जास्त चैतन्य शक्ती संस्कृती विभागाच्या भगवान बाबा हनुमान हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. सर्व संतांचे मार्ग होऊन महाराजांचे बाबा जोडू हे बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा प्रणाम. सर्व संतांची माहिती आहे वाराणसी आहे हा आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा प्रणाम. तसेच या चर्चापैकीचे अध्यक्ष साहेब श्रीमान महाराज महाराज साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा नमस्कार. सूत्र संचालक संभाजी भावणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. शिर्की साहेब सर्व मंच सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व सेविका बालगोपा या सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. सुंदर सुंदर असे या ठिकाणी मार्गदर्शन आणि अनुभव या ठिकाणी सुरू आहे. परमेश्वरी कार्य महान आहे. महान देवी बाबा जोडून सुंदर असं कार्य केलं. दुःखी मानवाला दुःखातून मुक्त करून सुखाची वाटचाल करून मिळाली महान देवी बाबा जोडून आपण आपले सांगतो. प्रत्येक कार्यकर्ता मार्गदर्शन करतात. प्रत्येक सेवक आपापल्या अनुभव देतात. महान देवी बाबा जोडून महान देवी बाबा जोडून सुद्धा खूप असं दुःख आलं आणि महानताई बाबा जोडून या संकटाला तोड देऊन परमेश्वराची प्राप्ती केली. प्राप्ती करून एका भगवंताची प्राप्ती केली. एका भगवंताची प्राप्ती करण्यासाठी दुःखी लोकांना सुखी बनवण्याचा निर्णय उचलला आणि त्यांनी स्वतःचे दुःख दूर करून दुसऱ्याचे सुद्धा दुःख दूर करण्याचं सामर्थ्य मनामध्ये घेऊन सगळ्यांनी सुखाच्या वाटचालीला मानताई बाबा जोडून पुढे जाण्यासाठी कार्याला सुरुवात केली. परंतु म्हणतात ना जर आपण काही सामोर जात असेल पण त्याची परीक्षा पाहण्यासाठी काही नाही काही कार्य असते आणि तत्वशब्द नियमाला आवर्जून आपण आठवण केलं पाहिजे. म्हणून सगळे एक शांताबाई नावाची शिल्पी समाजाची बाई महानताई बाबा जोडूकडे आली. स्वतःच्या हाताने स्वतःच्या घराचा मास खाण्याची क्रिया खूप चालत असल्यामुळे महानताई बाबा जोडूला मोठा विचार. महानताई बाबा जोडूने एक निश्चय करून महानताई बाबा जोडूने एक निश्चय करून सगळ्यांनी त्या शांताबाईसाठी 41 दिवसाच्या हवन कार्याला सुरुवात केली. दररोज एक हवन असं 41 दिवस हवनाला सुरुवात केली आणि महानताई बाबा जोडून हवनाला सुरुवात केली. ती बाई दररोज यायची आणि दररोज महानताई बाबा जोडूनच्या समोर बडबडत बसायची. स्वतःच्या घराचं माप हाताने नखाने गायलाची आणि ती खायची. महानताई बाबा जोडूनला मोठा विचार आला. याच्यामध्ये कोण घडत नव्हती. महानताई बाबा जोडून एका भगवंताची प्राप्ती केली. 41 दिवसाला आम्हाला सुरुवात केली. बाबाला मोठा विचार पडला म्हणे याच्यात काय आहे काही समजत नाही. महानताई बाबा जोडून हळस्त झाले आणि विचार करीत बसले. कारण महानताई बाबा जोडून जेव्हा परमेश्वराची प्राप्ती केली 41 दिवसाचं त्यांनी 41 दिवसाला आम्हाला सुरुवात केली. पण त्यांच्या घरी सर्व जीवाला मानत होतो. त्याच्यामुळे त्या बाईचे दुःख महानताई बाबा जोडून हळस्त झाले आणि महानताई बाबा जोडूनचा मोठा विचार करू. म्हणून महानताई बाबा जोडून भगवंताला
एक प्रश्न केला, हे भगवान संसार में ऐसी कौन सी शक्ति है, संसार में ऐसी कौन सी शक्ति है का एक पल में शैतान को भगा सके, शैतान किसे माने और भगवान किसे माने। मानता की बाबा धोंडोजीला मोठा विचार पडला आणि या बोलता मानता की बाबा धोंडोजीने आज से 41 दिवसाच्या हवन पूर्ण झालं। 41 दिवसाचं 41 दिवस 41 दिवस पूर्ण हवन झाल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी मानदेवी बाबा धोंडोजीकडे ती पंगाबाई आली। त्यावेळेस मानदेवी बाबा धोंडोजीला मोठा विचार पडला आणि मानदेवी बाबा धोंडोजी परमेश्वराला प्रश्न केल्याच्या नंतर भगवंताला वचन दिलं, हे भगवान आज से मैं एक ही भगवान को मानूंगा, ऐसा मैं सत्य वचन देता हूं। परमेश्वराला मानदेवी बाबा धोंडोजीने वचन दिल्याच्या नंतर त्या बाईला, ती बाई त्या ठिकाणी होती, त्या बाईला सांगितलं आणि हवन करायची रक्षा केली आणि बाईला सांगितलं की बाई अब आलाय ना, बाईला सांगितलं तर अब आलाय ना। परमेश्वराची कृपा झाली आणि बाई गेली तर पुन्हा आली सुरू। त्याच्यानंतर मानदेवी बाबा धोंडोजीला विचार पडला, आतापर्यंत 41 दिवस मी त्या बाईला रक्षा लावत होता, लढा देत होतो। मानदेवी बाबा धोंडोजी सकाळी बसले तर संध्याकाळपर्यंत त्या बाईची क्रिया चालू होती, पण बाबाला विचार पडला, आतापर्यंत मी याच बाईचे काढू शकलो नाही आणि त्या बाईला शब्द दिला, असं कोणता भगवान आहे, अशी कोणती शक्ती आहे का जी लपणार आहे माझ्यापासून, म्हणून बाबाला विचार पडला। आणि मानदेवी बाबा धोंडोजीला थोडीशी आठवण म्हणून गेली, जे वचन गेलं होतं त्या वचनाकडे न बाळगता बाबा दुसरं बाळगले। त्याच्यानंतर आता मानदेवी बाबा धोंडोजीच्या मुखमंडातून शब्द निघाला, हे सेवक तू मुझे कहा ढूंढ रहा है, मैं तो 24 तास तेरे पास हूँ, मैं तेरे शरीर से छूट जाऊंगा, तेरा शरीर मुक्त हो जाएगा। तेव्हा मानदेवी बाबा धोंडोजीला वाटलं, मैं कितना पागल हूँ। तेव्हा मानदेवी बाबा धोंडोजीच्या आठवणच्या प्रतिज्ञेकडे गेली। जब मानदेवी बाबा धोंडोजीने वचन दिलं होतं, आज से मैं एक ही भगवान को मानूंगा, या वचनाकडे गेलं आणि मानदेवी बाबा धोंडोजीच्या मुखमंडातून पुन्हा शब्द निघाले, हे सेवक। मानदेवी बाबा धोंडोजीला भगवंताने खरे याच्यासाठी एका भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला 5 दिवस हवन करावं लागलं आणि म्हणून सगळ्यांनी मानदेवी बाबा धोंडोजीच्या परमेश्वराच्या शब्दावर 5 दिवस हवनाला सुरुवात केली माझ्या शोध बांधवांनी आणि 5 दिवस हवन कार्याला सुरुवात केल्याच्या नंतर प्रत्येक दिवशी पहिल्या हवनाला भगवान बाबा हनुमानजी यांनी आपल्या पुढच्यामध्ये भूतान लाखो अब्ज हजारो असे भूतान आणून सगळ्यांनी त्या हवन कार्यामध्ये टाकायला सुरुवात केली। ही क्रिया 5 हवन होतले अशीच चालली आणि अशीच चालता ज्यावेळेस भूतकीची क्रिया कमी होत गेली त्यावेळेस मानदेवी बाबा धोंडोजीला सर्व देवांनी दर्शन दिलं, आपापला परिचय दिला, मी रामराव, मी शंकरराव, मी विष्णुराव, असं ही क्रिया चालत असताना शेवटी एक भगवान आला आणि मानदेवी बाबा धोंडोजीला मैं एक सप्ताह भगवान हूँ, मैं पालनहार हूँ, मैं सप्ताह दाता हूँ, जिसने ये सृष्टि बनाया, असं मानदेवी बाबा धोंडोजीला त्यांनी सांगितलं। आणि याच्यासाठी मानदेवी बाबा धोंडोजींनी 5 हवनाला सुरुवात केली। ते 5 हवनं करून सगळ्यांनी मानदेवी बाबा धोंडोजींनी त्यांच्या मानदेवीला सांगितलं तर या 5 हवनाची समाप्ती म्हणून सगळ्यांनी गडी समाजाची आवडावर जवळ करा आणि 6वं हवन 5 हवनाची समाप्ती म्हणून 6वं हवन करावं। मानदेवी बाबा धोंडोजी निर्धार झाले आणि घरच्या मंडळींनी 6व्या हवनाची तयारी केली।
सर्वांचं आवाहन करतो तेच सर्वांवर 5 वर्षाची समाप्ती आणि मानकरी बाबा जिंदगी सावधान करून सगळ्यांनी निर्माण सर्व आणि थोड्यापर्यंत मानकरी बाबा जिंदगी हे व्यवस्थित राहिले आणि मानकरी बाबा जिंदगी जेव्हा शुद्धी आले तेव्हा मानकरी बाबा जिंदगी सांगितलं आतापर्यंत बहुत असे संकट आले परमेश्वराची प्राप्ती झाली आपण दुःखात होतो आणि म्हणून सगळ्यांनी आपण पोळा असं साजरा करावा म्हणून सगळ्यांनी पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबामध्ये आव्हान झाले आणि सुंदर असा पोळ्याचा दिवस सुधारला परंतु त्या शेवटच्या दिवशी मानकरी बाबा जिंदगीच्या घरामध्ये शैतान शक्ती त्या सापाच्या रूपामध्ये दाराच्या आड लपून बसली असता ते मानकरी बाबा जिंदगीच्या नजरेत दिसले आणि ते मानकरी बाबा जिंदगीच्या छोट्याशा गाडीने ते साप मारले त्या सापाला मोक्ष मिळाले छोट्याशा गाडीने तो साप थोडा मोठा बुजवून गेला आणि त्यापासून मानकरी बाबा जिंदगीच्या परिवारात जे दुःख नष्ट झाले मानकरी बाबा जिंदगीने सुंदर अशी शिकवून दिली ज्या धर्माला आधार स्तंभ दिला बाबांनी 4 तत्व 3 शब्दांनी 5 नियम असे सुंदर करून दिले ही भागाखाली मानकरी बाबा जिंदगीने प्रत्येक क्षेत्राला दिली आपण शेवटच्या नियमाचं उल्लंघन करतो आपल्या परिवारामध्ये धोका होतो त्याची संधी करतो म्हणून भरपूर काही बोलणार आहे मी या ठिकाणी जास्त केले आणि म्हणून बाबाने दिलेले तत्वशब्द नियमाचे पालन मी सुद्धा करण्याचा प्रयत्न करेन माझ्या परिवारात तत्वशब्द नियमाचे पालन तुम्ही सुद्धा कराल वेळेस मी माझ्या शब्दाला विराम देतो सर्वांना नमस्कार नमस्कार नमस्कार